आठवड्याच्या 7 दिवसांची खरी कथा. खूप पूर्वी, जेव्हा घड्याळ नव्हते, कॅलेंडर नव्हते, तेव्हा माणूस आकाशाकडे पाहून वेळ ओळखत होता. रात्री आकाशात चंद्र, सूर्य आणि काही तेजस्वी तारे फिरताना दिसत होते. ऋषी मुनींनी लक्षात घेतलं की सूर्य आणि चंद्र सोडून आणखी 5 ग्रह दिसतात. असे एकूण 7 खगोलीय शक्ती होत्या. ऋषींचा शोध. भारतीय ऋषींनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांना कळलं की दर 24 तासांनी एका ग्रहाची शक्ती जास्त प्रभावी असते. म्हणून त्यांनी ठरवलं, प्रत्येक दिवस त्या ग्रहाच्या नावाने ओळखला जाईल. पहिला दिवस रविवार. सूर्याशिवाय जीवन शक्य नाही, म्हणून पहिला दिवस ठरला रविवार, सूर्यदेवाचा दिवस. लोक सूर्याला नमस्कार करू लागले. दुसरा दिवस सोमवार. रात्री शीतल प्रकाश देणारा चंद्र. मनावर त्याचा परिणाम होतो, म्हणून आला सोमवार, चंद्राचा दिवस. पुढे ग्रहांप्रमाणे दिवस. मंगळवार, मंगळ ग्रह, शक्ती, साहस. बुधवार, बुध, बुद्धी, विचार. गुरुवार, गुरु बृहस्पती, ज्ञान, धर्म. शुक्रवार, शुक्र, सौंदर्य, प्रेम. शनिवार, शनी, कर्म, न्याय. म्हणून आजही लोक म्हणतात, सोमवारी शिवपूजा, मंगळवारी हनुमान, शनिवारी शनिदेव. ही अंधश्रद्धा नाही, ग्रहांच्या प्रभावाची प्राचीन समज आहे. ही कथा जगभर कशी पोहोचली? ही पद्धत भारत, बाबिलोन, ग्रीस, रोम अशी संपूर्ण जगात पसरली. म्हणून आजही संपूर्ण जगात आठवडा 7 दिवसांचाच आहे. वेळ ही फक्त घड्याळात नसते, ती आकाशात, ग्रहांमध्ये आणि आपल्या जीवनात असते.